चला चल 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 चल. कसा चालते ना, कसा पडते सारा बुदबुद बुदबुद का माहीत. गावाकडे आली आणि शेतामध्ये गेली असं तर काही होतच नाही. माझे वडील शेतामध्ये गवत कापत होते, मी आली शेतामध्ये आणि लवकरच गावाला गेली होती कारण माझे मावशी बहिणी वगैरे लवकरच आले होते आणि त्यांना मग दुपारी 1-2ला वगैरे तरी जायचं होतं घरी. मग ते माझीच वाट बघत होते म्हणून इथून लवकर आवरलं आणि घरी गेली होती पटकन. मग जेवण वगैरे झालं, ते पाहुणे गेले, मग निघालो आम्ही शेतामध्ये. मी शेतामध्ये गेली तर हे सगळी पलटण माझ्या मागे मागे आली शेतामध्ये आणि बाबूजी माझे गवत कापत होते तर पेंड्या त्यांनी घेतलं डोक्यावर. मी घेते म्हटलं तर ते नको नको म्हणाले. त्यांना पण मज्जा येते ना कधीतरी घ्यायला. स्वयंपाक वगैरे झालं, थोडीफार मदत करू लागली स्वयंपाकाला आणि मग राखी बांधायचा प्रोग्राम चालू झाला. ती वगैरे तयार करून ठेवली आणि भार्गवीने सगळ्यात आधी रुद्रांशला आणि टिटूला राखी बांधलं. नेहमी बांधते ती आणि मस्त तिची मजा घेत होती की पाय लाग. आणि मग याची एक्सायटेड होती राखी बांधायला. आता बांधू की घडीक बांधू असं तिचं झालं होतं आणि ह्या दोघांचं पण आता बांधायचं की कधी बांधायचं. आणि रुद्रांशला, टिटूला, भार्गवीला मी सेम राखी घेतली होती लायटिंगची आणि ते त्यांना बांधायची होती. सगळ्यात आधी यांनी बांधलं राखी, मग मी माझ्या भावाला राखी बांधली. माझ्या थोडीशी क्लिप माझ्या वहिनीने आपल्या मोबाईलमध्ये घेतला, पण बिचारीला कुठे माहीत असं व्हिडिओ काढायचा. तसं व्हिडिओ थोडासा काढलं तिने कसं तरी, तोच व्हिडिओ मी ॲड केला इथे. जेवण खावण झालं मस्त आणि मग निघालो बाहेर. तर बाहेरचं वातावरण बघा, खूप छान असं सगळं रस्त्याला लाईट आहे. माझ्या आईच्या गावाला अंधारामध्ये जरी कोणी गेला ना तरी त्याला काही टेन्शन नाही, अंधारामध्ये भीतीचं काही कारण नाही. आणि हा आमचा घर. आणि आदल्या दिवशी पौर्णिमा होती तर चंद्र मोठा होता तर बघायला निघाले.